हाय हॅलो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला, दुपारचे 3:30 वाजलेत. शंभू 3:30 वाजता येतो आहे स्कूलमधून. त्याला आणायला चाललो आहे आम्ही. आणि पाऊस पण चालू आहे रिमझिम. आणि खाली आम्ही आलो, बिल्डिंगच्या खाली आलो. पण शंभूची काय बस आलीच नव्हती तोपर्यंत. आणि पाऊस पण उघडला होता. सावीला घेऊन जायचं म्हटल्यावरची छत्री आणि सावीला धरता येत नाही, त्यामुळं मग पाऊस पण उघडला होता. तेवढं तरी बरं झालं. आणि शंभूची बस नाही आलीच नव्हती तोपर्यंत. मग तिथून पुढं मग शंभूची बस आली. शंभूला घेतलं आणि मग घरी आलो. घरी आल्याच पाऊस सुरू झाला परत. आणि आज इथे खेडचा बाजार असल्यामुळे मग यांनी भाजीला पण आणलं होतं. थोडे भाजीला शेवग्याच्या शेंगा, शिमला मिरची आणि मूग डाळ संपली होती. मग मूग डाळ पण आणायला सांगितली मी. मग ही अशा भाज्या आणल्या होत्या. मग ते साफ करून ठेवल्या आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. शेवग्याच्या शेंगा तर खूपच आणल्या होत्या. शंभूला पण शेवग्याच्या शेंगा खूप आवडतात. घरामध्ये म्हणजे सर्वांनाच शेवग्याच्या शेंगा आवडतात. आणि सावीला पण मग सूप करायला होतं शेवग्याच्या शेंगाचं, त्यामुळं मग शेवग्याच्या शेंगा जास्तच आणल्या होत्या. शिमला मिरची, भेंडी टिफिनसाठी लागते शंभूच्या. भेंडी तर शंभूला खूपच आवडते टिफिनसाठी. आणि कारली पण आणली होते. कारलं खाल्ल्याला चांगलं असतं. सर्व भाजीपाला एकत्रच आणला होता, त्यामुळं मग साफ वगैरे करून फ्रीजमध्ये ठेवून दिला. नंतर मग 2-3 भाकरी केल्या. आणि शेवग्याच्या शेंगाचंच कालवण बनवलं होतं मी, भाजी आणि भात बनवला. आणि माझं हे सावी बघा कशी छान खेळते. जेवण वगैरे केलं. आणि तिची चालली होती अशी मस्ती. मशीन खाली लपायचं, पाळण्याखाली लपायचं. बघा कशी रांगते आता चांगली. सर्व घरामध्ये अशी रांगत फिरते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.